नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 8वी विज्ञान विषयातील 12व्या टॉपिक विषयी आपण माहिती घेत आहोत. टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन टू ऍसिड अँड बेस. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ऍसिड आणि बेस त्यांच्या प्रॉपर्टी बद्दल माहिती घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इंडिकेटरचे जे प्रकार आहेत त्याबद्दल पण आपण माहिती घेतली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो नेक्स्ट पॉइंट बघणार आहे तो म्हणजे ऍसिड. आतापर्यंत आपण ऍसिड बद्दलचे काही पॉइंट्स किंवा माहिती पाहिलेली आहे, परंतु आणखीन डिटेलमध्ये त्याचे गुणधर्म आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, ऍसिड म्हणजे एक्झॅक्टली काय, तर त्याला मराठीमध्ये आपण आम्ल असं म्हणतो. आम्ल या नावामधून आपल्याला असंही म्हणता येईल की जे पदार्थ चवीला आंबट असतात बहुतांश त्याच्यामध्ये आम्लाचा समावेश किंवा ऍसिडचा समावेश असतो. ऍसिड इज सच अ सबस्टन्स विच गिव्स H+ ions in a solution state, that is HCl dissolved in a water solution. See, which material we called it as a acid? So the basic property of acid is that when we dissolve them in a water, they gives H+ ions. Is it clear? So the substances which are forming the H+ ions in a dissolved state, those are called as a acid. मराठीमध्ये नेमकं काय सांगता येईल पहा, जे पदार्थ पाण्यामध्ये विरघळलेले असतात त्यांच्या द्रावणामध्ये हायड्रोजन आयन निर्माण करतात त्यांनाच आपण ऍसिड किंवा आम्ल असं म्हणतो. ओके, आणि याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके, सो व्हेन वी डिझॉल्व द हायड्रोक्लोरिक ऍसिड इन वॉटर, व्हॉट हॅपन्स ऍक्च्युअली सी इन दिस रिएक्शन. हे इथं जे आपल्याला दिसतंय सध्या, हा भाग अतिशय आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. हे नेमकं काय आहे, तर हे केमिकल इक्वेशन आहे ज्याला आपण रासायनिक समीकरण असं म्हणतो. आता या रासायनिक समीकरणामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे किंवा काय समजून घ्यायचं बघा. HCl याचा अर्थ हायड्रोक्लोरिक ऍसिड, ॲक्वियस फॉर्म मध्ये म्हणजे पाण्यातील द्रावण असा त्याचा अर्थ होतो. ओके, जर पाण्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे HCl मिसळलं तर त्याच्यामध्ये H+ आणि Cl- हे दोन घटक वेगळे होतात. लक्षात येत आहे, याच्यामध्ये असणारे H आणि Cl हे वेगळे होतात आणि ज्या वेळेला ते वेगळे होतात त्यावर त्याच्यावरती प्रभार येतो. आपल्याला महत्वाची गोष्ट यात काय लक्षात घ्यायचे, तर याच्यामध्ये H+ आयन तयार झाले. लक्षात येत आहे, तर अशा पदार्थांना आपण ऍसिड किंवा आम्ल असं म्हणतो. त्यानंतर जो नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात तो म्हणजे एक्झाम्पल्स ऑफ सम ऍसिड्स. म्हणजे आपल्या व्यवहारामध्ये किंवा आपल्याला माहित असलेली काही ऍसिडची उदाहरणं आपण बघणार आहोत. हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजेच HCl, त्यानंतर नायट्रिक ऍसिड HNO3, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4, कार्बोनिक ऍसिड H2CO3 इन अ कोल्ड एरेटेड ड्रिंक्स. ही जी काही उदाहरणं दिलेली आहेत ती आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहेत, पक्की लक्षात ठेवा. हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजेच HCl. काही नावांच्या अक्षरामधूनच याचं सिम्बॉल किंवा चिन्ह तयार केलेलं असतं पहा. हायड्रो मधलं H आणि क्लोरिक मधील Cl या अर्थानं HCl आहे. त्याप्रमाणे नायट्रिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड ही नावं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी लक्षात या राहावं म्हणून इथं अंडरलाईन करतो. हायड्रोक्लोरिक ऍसिड, त्यानंतर दुसरं जे आहे ते नायट्रिक ऍसिड, त्यानंतर आणखीन एक आपण ऍसिड पाहतो ते म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड, त्यानंतर कार्बोनिक ऍसिड. ठीक आहे, आता या प्रत्येकाचा जो फॉर्म्युला आहे तो पण लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे HCl, नायट्रिक ऍसिड HNO3, सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO4 आणि कार्बोनिक ऍसिड म्हणजे H2CO3. आता काही जणांना असं वाटेल हे कसं लक्षात ठेवायचं, तर ह्याला उपाय एकच आहे की परत परत आठवणे आणि ते लक्षात ठेवणे, परत परत वाचायचं आणि ते लक्षात ठेवायचं. इन कोल्ड एरेटेड ड्रिंक्स, कोल्ड एरेटेड ड्रिंक्स म्हणजे काय, एरेटेड म्हणजे फसफसणारी पेय, यांच्यामध्ये बऱ्याच वेळेला ही ऍसिड आढळतात. अवर डेली डाएट कंटेन्स अ फ्यू नॅचरल ऍसिड्स. आपल्या रोजच्या आहारामधील काही पदार्थांमध्ये सुद्धा नैसर्गिक आम्ल आढळतात. नॅचरल ऍसिड याचा अर्थ काय, तर नैसर्गिक आम्ल. आपण जी प्रयोगशाळेमध्ये आम्ल पाहतो किंवा ऍसिड पाहतो तर ती स्ट्रॉंग असतात, परंतु दैनंदिन आहारामधील मात्र ती सौम्य असतात. दे आर माइल्ड इन नेचर अँड हेन्स आर नॉट हार्मफुल लाईक द मिनरल ऍसिड. हियर basically the acids are of two types, that is the mineral acids and the natural acids. The acids which are used in the laboratory, those are called as a mineral acids. लक्षात येते, लॅब मध्ये जे आपण ऍसिड वापरतो म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, आता आपण उदाहरणं पाहिली ती, तर ही स्ट्रॉंग असतात, हार्मफुल असतात, म्हणून खूप काळजी घ्यायला पाहिजे. But actually the acids which are present in the food items, those are called as natural acids and these are mild. That means these are not causing any harm to ourselves. आपल्याला त्यांचा अपाय होत नाही.
A few substances having the natural acids, that is the organic, are given in following table. So here is a table which shows the acids which are present in different food items, and these are the organic acids or the natural acid. The another term is used for the natural acids, that is the organic. लक्षात येते, सजीवांमध्ये आढळणारी किंवा काही खाद्यपदार्थांमध्ये आढळणारी जी आम्ल आहेत त्यांनाच आपण नॅचरल किंवा ऑर्गॅनिक ऍसिड असं म्हणतो. आता यामध्ये नेमका कोणकोणत्या ऍसिडचा समावेश होतोय त्या टेबलमध्ये बघा. पहिल्यांदा सिरियल नंबर 1, 2, 3, 4 दिले आहेत. त्यानंतर सबस्टन्सेस किंवा सोर्सेस ज्यांच्यामध्ये आपण ऍसिड शोधणार आहोत याची यादी बघा. व्हिनेगार, त्याच्यामध्ये जे ऍसिड आढळतं नॅचरल किंवा ऑर्गॅनिक ऍसिड कोणतं आहे, ऍसिटिक ऍसिड. त्यानंतर ऑरेंज, सायट्रिक ऍसिड. टॅमॅरिंड, टार्टरिक ऍसिड. टोमॅटो, ऑक्झॅलिक ऍसिड. कर्ड, लॅक्टिक ऍसिड. लेमन, सायट्रिक ऍसिड. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला परत परत वाचून ते लक्षात ठेवावं लागणार आहे. परत एकदा बघा, व्हिनेगारमध्ये कोणतं ऍसिड आढळतं, ऍसिटिक ऍसिड. ऑरेंज, ज्याला आपण संत्री म्हणतो, तर त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट इथं महत्वाची लक्षात घ्यायची आपल्याला, की ऑरेंज आणि लेमन तर या दोन्हीमध्ये सेम ऍसिड आढळत आहे, सायट्रिक ऍसिड. ओके. टॅमॅरिंड म्हणजे चिंच, चिंचेमध्ये टार्टरिक ऍसिड आढळतं. त्यानंतर टोमॅटो आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये ऑक्झॅलिक ऍसिड असतं. कर्ड म्हणजे दही, दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल आढळतं किंवा लॅक्टिक ऍसिड. ठीक आहे, मला वाटतं हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात, जो अतिशय महत्वाचा आहे. परीक्षेमध्ये आपल्याला 2 मार्कासाठी याच्यावरती प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड्स, ऍसिडचे गुणधर्म किंवा गुणवैशिष्ट्य. एक एक करून आपण समजून घेऊयात कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत. पहिली बघा, ऍसिड्स आर सोअर इन टेस्ट. काय सांगितलं, ऍसिड्स आर सोअर इन टेस्ट. सोअर इन टेस्ट याचा अर्थ काय, तुम्हाला एक आयडिया सांगतो लक्षात ठेवण्यासाठी. यातले कीवर्ड्स लक्षात ठेवा. सोअर, सोअर याचा अर्थ काय होतो बघा, तर सोअर म्हणजे आंबट. ऍसिडचं वैशिष्ट्य काय, ते चवीला आंबट असतं. सोअर हा एक शब्द आपल्याला पुरेसा आहे की ज्याच्यावर आपल्याला उत्तर लिहिता येईल. सेकंड प्रॉपर्टी बघा, ऍसिड मॉलिक्युल्स कंटेन हायड्रोजन आयन्स, दॅट इज H प्लस आयन्स ॲज द मेन कॉन्स्टिट्युएंट. म्हणजे आपल्या इथले कीवर्ड काय झाले आता, तर H प्लस आयन्स हे त्यातले मुख्य घटक असतात. ही सेकंड प्रॉपर्टी आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, ऍसिड रिॲक्ट विथ अ मेटल टू फॉर्म द हायड्रोजन गॅस. So when acid combine with a metal or they react with metal and they are forming which gas? Hydrogen gas. This is the most important property regarding the acid. ऍसिडचा अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे की ज्यावेळेला ते धातू बरोबर रिॲक्ट होतात त्यावेळेला त्याच्यातून हायड्रोजन गॅस मुक्त होतो. आज जरी आपण 8वीत असलो तरी 10वीच्या दृष्टीने हे कन्सेप्ट अतिशय महत्वाचे आहेत, व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, ऍसिड रिॲक्ट विथ द कार्बोनेट्स अँड लिबरेट्स द CO2 गॅस. कार्बोनेट्स, आपण फरशी वगैरे घरामध्ये पाहतो ना, कॅल्शियम कार्बोनेट म्हणतो किंवा शहाबादी फरशी असेल, या फरशीवर जर ऍसिड पडले तर त्याची रिॲक्शन होते आणि त्याच्यातून कोणता गॅस बाहेर पडतो, CO2, कार्बन डायऑक्साइड हा गॅस बाहेर पडतो. देन ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड इन ऍसिड. आणखीन एक महत्वाचा गुणधर्म, जो लिटमस पेपर आहे त्याची आपण प्रॉपर्टी शिकलोय, तर ब्ल्यू लिटमस हा रेड होतो, हे ऍसिडची प्रॉपर्टी. मला वाटतं हे सगळ्या प्रॉपर्टी आपल्या लक्षात आल्या असतील. परत एकदा बघा, आपण काय लक्षात ठेवणार ऍसिडच्या प्रॉपर्टी म्हटल्यानंतर, तर सोअर टेस्ट आहे, H प्लस आयन फॉर्म होतात, त्यानंतर मेटल बरोबर रिॲक्शन होऊन हायड्रोजन गॅस बाहेर पडतो, फरशीवर जर सांडलं तर त्यापासून CO2 बाहेर पडतो आणि ब्ल्यू लिटमस जो आहे तो रेड मध्ये कन्वर्ट होतो. ओके, so these are the properties of acid. Then we proceed to the next point, that is the uses of a acid. What is the next point? Uses of a acid. ऍसिडचे उपयोग. आपण ऍसिड बऱ्याच ठिकाणी वापरतो बघा, जर आठवा नेमकं कोणकोणत्या ठिकाणी आपण उपयोग करतो. फर्स्ट पॉइंट, ऍसिड्स आर युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ अ केमिकल फर्टिलायझर्स. केमिकल फर्टिलायझर्स, दॅट मीन्स इन मराठी वी कॉल्ड इट एज अ रासायनिक खते. शेतामध्ये जे रासायनिक खतं टाकली जातात किंवा वापरली जातात त्यांच्या निर्मितीमध्ये ऍसिड वापरतात, हा पहिला उपयोग आहे. सेकंड, ऍसिड्स आर युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ एक्सप्लोजिव्स, ऑइल प्युरिफिकेशन, मेडिसिन, डाईज अँड द पेंट्स. So acids are used in the various fields. The first thing in the production of explosives. Explosive याचा अर्थ स्फोटके. स्फोटक असतात ना, म्हणजे फटाक्यांची दारू असेल किंवा बॉम्ब तयार करण्यासाठी असेल किंवा कुठल्याही क्षेपणास्त्रांच्या निर्मितीमध्ये असेल, तर असे तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. देन ऑइल प्युरिफिकेशन, तेल शुद्धीकरणामध्ये त्याचा उपयोग होतो. मेडिसिन, औषधामध्ये उपयोग होतो. देन डाईज अँड पेंट्स, डाय म्हणजे रंगद्रव्ये, कलर म्हणतो ना आपण, कलर निर्मितीमध्ये, आणि पेंट्स म्हणजे रंग. तर ऍसिडचे हे वेगवेगळे उपयोग आहेत.
ओके, नेक्स्ट बघूयात आपण. हायड्रोक्लोरिक ऍसिड इज युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ क्लोराइड सॉल्ट्स. हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे, ज्याला आपण HCl म्हणतो, त्याचा खास उपयोग म्हणजे क्लोराइड सॉल्ट्स तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. Then dilute sulfuric acid is used in the batteries, that is the electric cell. H2SO4, नाव लक्षात ठेवा, H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड. सो दिस डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड इज युज्ड इन द बॅटरीज. मला वाटतं हे सांगताना तुम्ही असं लक्षात ठेवा की आपल्या गाड्यांच्या बॅटरी असतील किंवा इन्व्हर्टर जर आपल्या घरी असेल तर इन्व्हर्टरला बॅटरी असते, त्यात आपण ऍसिड भरतो की नाही, तर तेच हे. आता प्रत्येक वेळेला सल्फ्युरिक ऍसिडच असं नाही, बऱ्याच वेळेला HCl सुद्धा त्याच्यामध्ये वापरलं जातं. तर ऍसिड जे आहे ते बॅटऱ्यांमध्ये वापरलं जातं. देन डायल्यूट HCl इज युज्ड इन द स्टरलायझेशन ऑफ वॉटर. पाणी जे आहे त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी किंवा पाण्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी म्हणता येईल आपल्याला या HClचा उपयोग केला जातो. ऍसिड इज युज्ड फॉर मेकिंग ऑफ अ व्हाईट पेपर फ्रॉम द वूड पल्प. आपल्याला कदाचित कल्पना असेल की कागद निर्मितीमध्ये लाकडाचा उपयोग केला जातो. लाकूड हे तपकिरी किंवा ब्राउनिश कलरचं काळपट असतं, पण त्यापासून उत्तम पांढऱ्या रंगाचा कागद तयार करण्यासाठी ऍसिडचा उपयोग केला जातो. लक्षात येते, व्हाईट पेपर प्रोडक्शनसाठी. सो दीज आर द डिफरंट युजेस ऑफ ऍसिड्स. काय काय युजेस बघितले परत एकदा बघा. केमिकल फर्टिलायझर मध्ये निर्मितीमध्ये ऍसिडचा उपयोग होतो. एक्सप्लोजिव्ह तयार करणं, ऑइल प्युरिफिकेशन, मेडिसिन, डाईज आणि पेंट्स निर्मितीमध्ये उपयोग होतो. त्यानंतर हायड्रोक्लोरिक ऍसिडचा उपयोग आपण क्लोराइड सॉल्ट्सच्या निर्मितीमध्ये करतो, हे पाहिलं. बॅटऱ्यांमध्ये जे ऍसिड वापरलं जातं H2SO4, तिथं त्याचा उपयोग होतो. त्यानंतर पाण्याचं जे निर्जंतुकीकरण प्रक्रिया म्हणतो त्याच्यात HCl वापरलं जातं. आणि लाकडापासून किंवा लाकडाच्या लगद्यापासून कागद निर्मितीमध्ये स्वच्छ पांढरा कागद तयार करण्यासाठी सुद्धा ऍसिडचा उपयोग केला जातो. मला वाटतं या प्रॉपर्टी आपल्याला नक्की कळायला असतील. नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात. कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड अँड कॉस्टिसिटी ऑफ ऍसिड. पहा आता नेमका हा पॉइंट काय आहे. कॉन्सन्ट्रेटेड याचा अर्थ सहत किंवा तीव्र. ओके, ज्या वेळेला ऍसिडमध्ये अजिबात पाण्याचा अंश नसतो म्हणजे ते शुद्ध अवस्थेत असतं आणि तीव्र असतं. पण ज्या वेळेला आपण पाणी मिसळतो त्यावेळेला ते डायल्यूट किंवा विरल होतं. नेमकं काय करतात किंवा काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे म्हणजे सहत आम्लापासून विरल आम्ल तयार करण्यासाठी, ते आपण बघूयात. Dilution of a concentrated H2SO4 in water generates a large amount of heat. This point is very important. So when we try to dilute the sulfuric acid, that is H2SO4, what we have to do? We have to add the water. But during this process, that means addition of a sulfuric acid into the water, it creates a lot amount of heat and it may cause an explosion also. And that's why we have to take special precaution at the time of making the dilute solution. So therefore dilution of a concentrated acid, it is slowly added to the water. म्हणजे जर ऍसिड आणि पाणी एकत्र आले तर खूप मोठ्या प्रमाणावरती उष्णता निर्माण होते आणि कदाचित स्फोट सुद्धा होऊ शकतो किंवा ऍसिड उसळून बाहेर उडू शकतं आणि आपल्या अंगावर येऊन आपल्याला धोका होऊ शकतो. म्हणून पाणी जे आहे ते कधीही ऍसिडमध्ये टाकायचं नसतं, तर मोठ्या पाण्याच्या क्वांटिटीमध्ये थोडं थोडं ऍसिड आपण त्यामध्ये मिक्स करतो आणि ते डायल्यूट करत असतो. ओके, हे वाक्य परत एकदा बघा, अतिशय महत्वाचं आहे. देअरफॉर फॉर डायल्यूशन ऑफ अ कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड इट इज स्लोली ऍडेड इन वॉटर. इट इज स्लोली ऍडेड याचा अर्थ काय, तर ऍसिड जे आहे ते पाण्यामध्ये अतिशय सावकाश मिसळलं जातं. नेव्हर ऍड वॉटर इन अ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. काहीही झालं किंवा केव्हाही पाणी जे आहे ते ऍसिडमध्ये बिलकुल टाकायचं नसतं. इट विल प्रोड्यूस इनॉर्मस हीट अँड कॉज एक्सप्लोजन. मी आता सांगितलं पहा, जर समजा अचानक त्यात थोडंसं पाणी पडलं म्हणजे जास्त ऍसिडमध्ये, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिडमध्ये जर पाणी पडलं तर जास्त उष्णता निर्माण होऊन प्रचंड स्फोट होऊ शकतो. अल्कलीज लाईक द सोडियम हायड्रॉक्साईड अँड पोटॅशियम हायड्रॉक्साईड आर स्ट्रॉंग अँड कॉस्टिक इन नेचर. पहा आपण ज्या अल्कलीज म्हणतो त्याच्या उदाहरणं दिली आहेत. कुठले आहेत तर सोडियम हायड्रॉक्साईड NaOH त्याचं सूत्र, अँड पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजेच KOH. सो दीज आर द टू एक्झाम्पल्स ऑफ अल्कलीज ऑर द बेसेस विच आर दोज sodium hydroxide and potassium hydroxide. So these are alkali. As they are alkali, once again they are also very harmful or dangerous when they are in a concentrated form. जर समजा ते कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये असतील तर त्यांचा सुद्धा आपल्याला अपाय होतो.
Their concentrated solution burns skin as it decomposes the protein in a skin. जर समजा हे स्ट्रॉंग अल्कली आपल्या त्वचेवर पडले तर त्वचा भाजली जाते आणि त्वचेला अपाय होतो. हे भाजण्याचं कारण असं असतं की त्वचेमध्ये असणारे जे प्रोटीन्स आहेत किंवा प्रथिन आहेत त्याचं डिकॉम्पोजिशन होतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्वचा भाजते. त्यानंतर आपल्याला काही विचार करण्यासाठी प्रश्न दिले पहा. यूज युअर ब्रेन पॉवर. The iron knife shines better after cutting the sour fruits like lemon, raw mangoes and why? बऱ्याच वेळा आपण पाहतो की कैऱ्या आपण घरामध्ये आणतो किंवा काही आंबट फळं आणतो. अशी फळं जर आपण चाकून कापली तर ते चाकू जो आहे तो एकदम चमकदार बनतो. काय कारण आहे? आपल्याला माहित आहे या फळांमध्ये बऱ्याच वेळेला ऍसिड असतात किंवा जे आंबट फळ आहेत त्याच्यामध्ये ऍसिड असतं आणि हे ऍसिडचे रिॲक्शन चाकू जो आहे तो मेटलचा आहे त्याच्यावरती होते आणि त्याच्यावरती असणारे जे त्या मेटलचे ऑक्साइड्स आहेत ते निघून जातात आणि म्हणून त्याला चकाकी येते. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. वी हॅव सीन दॅट द मिनरल ऍसिड्स आर हार्मफुल टू बॉडी. हाउएव्हर सेव्हरल ऑर्गॅनिक ऍसिड्स आर प्रेझेंट इन अवर बॉडी अँड इन प्लांट्स which are useful to us. See here some important points are given. What is the first important point? The acids are there in nature. Some are natural acids and some are mineral acids. So mineral acids, those are found in the lab and these are very harmful and causing the harm to the body. While the organic acids which are present in the body of plant and animals, these are not harmful but these are useful. लॅबमध्ये म्हणजे प्रयोगशाळेमध्ये आढळणारे जे ऍसिड्स आहेत हे भयंकर स्ट्रॉंग आहेत की जे आपल्याला अपाय घडवतात. परंतु वनस्पतीमध्ये किंवा प्राण्यांच्या मध्ये आढळणारे जे ऍसिड्स आहेत की ज्याला आपण नैसर्गिक आम्ल म्हणतो ती मात्र अपाय करत नाहीत, उलट आपल्याला फायद्याचे असतात. DNA, that is deoxyribonucleic acid, is an acid present in our body, decides heredity property. हे अतिशय महत्वाचं पॉइंट आहे. पहा काय सांगितलंय. कदाचित तुम्ही ऐकलं असेल की आपल्या शरीरामध्ये डीएनए असतो आणि डीएनएचं काम म्हणजे अनुवंशाचं जे गुणधर्म असतील ते एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये न्यायचे. ज्याला आपण डीएनए म्हणतो हा खरं तर शॉर्ट फॉर्म आहे. डीएनए, डी याचा अर्थ डीऑक्सिरायबो, एन म्हणजे न्यूक्लिक आणि ए म्हणजे ऍसिड, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. ऍक्च्युअली व्हेन वी कन्सिडर एंटायर सेल, it is consisting of a centrally placed nucleus and inside the nucleus there is a presence of a nuclear material and the important part in the nuclear material, that is the chromosome, which is formed by the DNA, and this DNA is responsible to carry the hereditary character from one generation to next generation. कदाचित मराठी माध्यमाची जी मुलं आहेत त्यांना हे समजण्यामध्ये अडचण येईल म्हणून मी परत मराठीमधून नीट सांगतो, लक्षात घ्या. जर आपण एखादी सेल विचारात घेतली तर त्या सेलच्या मध्यभागी केंद्रक असतं. या केंद्रकामध्ये अणुवंशाचे गुणधर्म कॅरी करणारी जी गुणसूत्र असतात त्या गुणसूत्रामध्ये हा डीएनए असतो आणि या डीएनएचं वैशिष्ट्य असं की अणुवंशाने एखादा गुण हा पुढच्या पिढीमध्ये नेला जातो. आता अणुवंशाने गुण म्हणजे नेमके काय, तर अनेक प्रकारचे आपले गुणवैशिष्ट्य सांगता येईल. एखाद्या व्यक्तीची उंची काय असेल किंवा स्किन कलर काय असेल, लक्षात येते. असे जे कॅरेक्टर आहेत हे डीएनए मार्फत एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये नेले जातात. प्रोटीन विच आर पार्ट ऑफ अवर बॉडी सेल आर मेड अप ऑफ अमिनो ऍसिड्स. पहा आपल्या शरीराची निर्मिती ही प्रोटीन्स पासून होते आणि ज्यांना आपण प्रोटीन्स असं म्हणतोय खरं तर हे प्रोटीन्स कशाचे तयार झालेत, अमिनो ऍसिड्स. अनेक अमिनो ऍसिड्स हे एकत्र येतात आणि त्या अमिनो ऍसिडच्या जोडणीमधूनच प्रोटीन तयार होतात. समजा आपल्याला प्रोटीन कसे तयार होतात म्हणून सांगायचं असेल तर हे एक अमिनो ऍसिड आहे, आणखीन एक अमिनो ऍसिड, आणखीन एक अमिनो ऍसिड, असे अमिनो ऍसिड एकमेकांना जोडून त्याची लॉंग चेन तयार होते आणि सगळी चेन म्हणजेच काय, प्रोटीन. येते लक्षात. जसं आपण फुलांचा हार तयार करतो की नाही, एक एक फुल जोडून, तसं अमिनो ऍसिड जोडून त्यातून जे तयार होतं ते प्रोटीन्स. आणि लक्षात घ्या, आता हे प्रोटीनचं उदाहरण आपण का घ्यायला लागलोय तर ह्याच्यामध्ये परत मूळचा एक शब्द आलाय. कोणता शब्द आलाय की अमिनो ऍसिड्स. सध्या आपली चर्चा चालली आहे ते फक्त ऍसिड बद्दल, त्यातले अमिनो ऍसिड कुठे असतात हे समजण्यासाठी आपण प्रोटीन बघितलं. नेक्स्ट पॉईंट बघूयात. फॅट ऑफ अवर बॉडी इज फॉर्म बाय द फॅटी ऍसिड्स. आपल्या शरीरामध्ये फॅट्स आहेत ज्याला आपण चरबी असं म्हणतो, तर ही सुद्धा कशाची बनलेली आहे, परत फॅटी ऍसिड्स. Okay, our body is consisting of a large amount of fat, or we can say the excessive fat is there, and this fat is once again composed by the fatty acids. That means there is presence of a acid. So in our various body part there is presence of a acid. मला वाटतं आतापर्यंत आपण जी माहिती पाहिली किंवा कंटेंट पाहिले आपल्याला नक्की समजलं असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय माहिती घेतली बघा. आता आपण चर्चा केली ती म्हणजे ऍसिड बद्दल,
जे केमिकल्स आहेत ज्यांच्यापासून H+ आयनची निर्मिती होते त्यालाच आपण ऍसिड असं म्हणतो. HClचं आपण एक्झाम्पल पाहिलं की ज्याच्यामध्ये H आणि Cl वेगळे होतात पाण्यात डिझॉल्व्ह केल्यानंतर. ठीक आहे. त्यानंतर आपण पॉईंट पाहिला एक्झाम्पल्स ऑफ सम ऍसिड्स, काही ऍसिडची माहिती घेतली. त्यामध्ये दोन प्रकार आपण ऍसिडचे पाहिले होते, लक्षात येते का बघा, मिनरल ऍसिड आणि नॅचरल ऍसिड. लॅबमध्ये आढळतात त्याला म्हणायचं मिनरल ऍसिड, तर खाद्यपदार्थांमध्ये जे आढळतात त्याला म्हणायचं नॅचरल ऍसिड. इथं काही सबस्टन्सची यादी टॅब्युलर फॉर्ममध्ये दिली आहे, त्याच्याबद्दल पण आपण डिस्कशन केलं. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड, ऍसिडचे काही गुणधर्म विचारात घेतले. मी तुम्हाला अंडरलाईन करून शब्द सांगितले होते, कीवर्ड्स लक्षात ठेवा आणि त्याच्या आधारे उत्तर लिहायचे. त्यानंतर युजेस ऑफ ऍसिड्स, हा पण अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. ऍसिडचा उपयोग आपण कोणकोणत्या ठिकाणी करतो हे सांगितलं. त्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड, कॉस्टिसिटी ऑफ ऍसिड, हा पॉईंट आपण बघितला. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड किंवा कॉन्सन्ट्रेटेड अल्कली जरी असले तरी ते कशा अपायकारक आहे त्याबद्दलची आपण माहिती पाहिली. आणि ऍसिडशी रिलेटेड काही महत्त्वाचे पॉईंट्स की जे आता आपण चर्चा केली हे तुमच्या लक्षात आले असतील. मला वाटतं आजच्या व्हिडिओमधील जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला नक्की कळालं असेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, की जेणेकरून ज्यावेळेला मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. टॉपिकमधील जो उर्वरित भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात.